राधा राधा बाप्पा नाही भाऊ एवढा आवाज देऊन त्या बायको येत नाही याच्या आधी गेले भाऊ माझ्या खूप राग आलाय आणि म्हणून हे बोलत नाही. पण दादा होऊ शकते या रागाच्या भरवात आपली रागाच्या मारा दरवाजा लात दरवाजा आपला थोडा काय करत नाही. होऊ शकते कदाचित हे कामात बी राहू शकते नाही का कोणा पुण्यात बी राहू शकते. पाठीमागचा दरवाजा चालू आहे होऊ शकते. जर बायको जर कामात असेल म्हणून बोलली नसेल पण स्वतः डोळ्यांना ऐकलं पाहिजे स्वतः डोळ्यानं पाहिलं पाहिजे आणि स्वतःच्या कानानं ऐकलं पाहिजे कशात बुद्धी आहे. ऐकत काय सांगी मांगी ऐकल्या दादा घर भेटतात जवळ पाहिजे पाठीमागचा दरवाजा चालू आहे. चला 8 दिवस झाले हे माझ्याशी बोलत नाही आणि मी त्यांच्याशी बोलत नाही. मला सांगा असं जर चालत राहिलं तर संसार फिरायला पुढे कसं काय चालणार. अहो म्हणण्याच आहे नवऱ्याचं जरी चुकलं तर बायकोनं करावं आणि बायको जर चुकलं तर नवऱ्यानं करावं. पण काय करू बाई किती केला पती म्हणजे परमेश्वर. एकदा नाही 3दा आवाज दिली त्यांच्या शब्दाला मान दिलं पाहिजे. झालं असेल दोघांचं वाद त्यात काही म्हणाय नाही पण किती केला ते माझे घरधनी आहे. चाल बाई एक काम करते घरातील कामं झाली ती राहिली फक्त माझी देवपूजा ती आटपते आणि त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेते. चाल गड्या ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला किती विचारिक माणूस आहो मी. बायको रागात असत बायको अशी करत असत बायको तशी करत असत. पण दादा मी मनाला काबूत केलं थोडा विचार केला आणि डोळ्यानं काय पाहायला भेटलं. माझी पत्नी सुंदर देवपूजा भजनामध्ये रमली आहे आणि मी अमुक समूक विचार करत होतो इथं माणसाची कमजोरी आहे आणि फडकलो असतो तर काय झालं असतं सत्यनाच झाला असता. काय करत नाही बायको पूजनात होती म्हणून बोलली नाही. आता आवाज येऊन पाहतो पटकन धावत येईल. राधा आता माझे प्रेमाचे नारी राधा 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 राधा. हे राधा राधा काय झालं सारखं राधा 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 म्हणून आवाज येत आहे. कोणतं काम पडलं असं. शाबाश एका सरी दुरावला दिसतो तर कसं काय नाही म्हणतो प्रेमाला बोलशील. काय झालं नाही काय झालं काय आवाज दिलं कशाला आवाज दिला मला सांग राधा. काय हा माणूस बायको बायको करते हे कोण्या कामासाठी करते. कोण्या कामासाठी म्हणजे कोण्या कामासाठी करते. कोण्या कामासाठी करते. माणसाने बाईचं काम पडते म्हणून करते ना. काम पडते ना मला कोणतं तरी काम पडलं असेल का नाही म्हणून आवाज दिला का नाही. आवाज तुम्हा माणसाला पाहिजे काम असो की नसो
10 वेळा आवाज देवाची सवय पडली आहे. माणसाला बायशी काम असलं ना तर सुईच्या भोकासारखी बारीक होताना काम झाल्यावर कळावं होता. ती असं म्हणणं आहे का? बरं ठीक आहे, म्हणजे मी मला काम करते तुला आवाज देतो. तुला त्रास आहे काय गोष्टीपासून? नाही गो नाही त्रास. त्रास असेल तर मी तुला आवाज देणंच बंद करतो. नाही नाही तसं नाही. आहे माली लहानवाली कोण? ती बहीण, तिला आवाज देतो. लहान बहिणीने बाबा ती म्हणते ना फाटो मी मला करता का? तिला आणून तर पाहावं. हो घरामध्ये. राधा हे झाली मजाकीची गोष्ट. आता नवऱ्याला काम पडलं बायकोला धावत यावं लागेल. किंवा बायकोला जर कोणतं काम पडलं तर नवऱ्याला धावत यावं लागेल. हा संसार आहे. खरी गोष्ट आहे. पण राधा मी काय म्हणतो, काय मग पासून राधा राधा करून ओढून राहिलो. एका शब्दात धावत येणारी बायको एवढा आवाज देऊन सुद्धा एका शब्दात धावत आली नाही. एवढे ते काम महत्वाचे झाले ना. नवरा का फेकला झाला का म्हणतो? तसं नाही वा. घरामध्ये कामं होते, कामं करत होती. तुमचा आवाज माझ्या कानीला आला म्हणून मी आली नाही लवकर. कामं करत होती शायने मार कामं करून म्हणून सांगून राहिली. आता वाजले किती? आता वाजले ना 1 वाजला असेल. मग त्या जीवाला शरम नाही? तुला लाज नाही? मध्ये ना तुला लज्जा नाही? कोण्या गोष्टीची? 1 वाजता म्हणून सांगून राहिली. आई बहिणी आपापल्या कामाला लागून गेल्या. हे घरातच काम केले ना आपला उदरनिर्वाह होईल का? कोणतं काम आहे असं? एकही काम बाकी नाही माझं. सारे काम झाले माझे. सारे काम झाले. हो. राजा काय तू बोललीस आहे ज्याच्यात पोट आहे, प्रपंच मुलाचे शिक्षण आहे, ह्या कामाचं तुला काही महत्व माहित आहे? कोणत्या कामाचं? काम पुरे झाले म्हणून सांगून राहिली. झाले काम माझे. राधा काय 8 दिवसापासून दयाचे माट राधाव. 8 दिवसापासून दयाचे माट घरामध्ये पडले आहे. राधानं सांगता नाही गेली त्या मथुरेच्या बाजारी. अव राधा 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 राधाव. मोठ्या नाकाने सांगून राहिलं बस. 8 दिवस झाले म्हणे दयाचं माठ घरामध्ये आहे म्हणे. त्या बाजारला काढून नाही गेले म्हणे. कोण नाही गेली बा? मी का ठेका घेतलाय बाजारला जायचा? निम दिवसांत पुष्पाचा व्यवसाय. म्हणजे ठेका घेतली का? म्हणजे ठेका कोणी घेणार आहे? म्या गायला ठेका नाही घेतली. एका दिवस दयाचा माठ घेऊन पहा आणि त्या बाजारची वाट घेऊन पहा. दोन पहा म्हणजे घेतलाच नाही. जेव्हा घेतलं घेतलाच नाही. जेव्हा घेतलं आणून पाय बरं. आणते ना. आणून पाय बरं. आण बरं. आण. का घ्या दयाचं माठ डोक्यावरती. कुठं म्हणजे? शाबाश मस्त आहे. डोक्यावरती घेऊ आणि मी बाजारला जाऊ. वा रे वा. ज्याला सांगितलं सांगायचं काम दिसते. हे शाईने काय नवरा झाला बहिणीला बायकोना तसा होईल. हे राधा काय एक तर मी आज शांत आहो. 8 दिवसाचा मला झाला बोललीच नाही. मला याचा काही खंत नाही. पण मी काय म्हणतो, मुलामध्ये शिक्षण भवितव्य आहे. कोणाचं देशभेद करायचं आहे. हा दयाचा माठ पहिला डोक्यात घ्या. बाजारची तयारी करा. अगं हे दयाचा माठ घेतला ना बाजारची वाट घेतल्या. हे माठ घ्या तुम्ही. घ्या तुम्ही जा. काय घे घरामध्ये काय चांगलं गरमीचं कूलर चालू करीन. सुस्त झोपेन पण मी बाजारला जात. शाबाश. फेको फेको. तुला काही घेतलं नाही. काही घेतलं नाही. वा 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 वा. बरोबर आहे. काऊन फेकून राहिलीस हे समजलं मी. आजपर्यंत एका रुपयासाठी तू झुंजत होतीस आणि आज तू माटकन खाली फेकून राहिली. म्हणजे बरोबर आहे. शायन्या माणसाचं म्हणणं आहे भिकाऱ्याच्या कुठे लवकर वकार येते म्हणून. भिकाऱ्याची मोठल्या वेळाचं मला तुमच्या ज्याला हा धंदा बनत असत तर करून घ्या. करून घेऊ. राधा बरोबर आहे. तोशी काऊन वागून राहिली? काऊन वागून राहिली? काऊन वागून राहिली? कारण मागं कापूस विकलं, सोयाबीन विकली, धान विकलं आणि धानाचा कापसाचा पैसा तुझ्या जवळ आहे. झाले सण 1-2 लाख रुपये जमा तुला वाटते. आता पैसा आपल्याजवळ कामं करायची काही करू हा त्याचा माठ फेकून राहिली. राधा काय लाखाना का करोडांचे असे पैसे आले सण. पण आता तुला संसार कळला कसा आहे म्हणून? कसा आहे कसा कळला? कसा आहे? कसा आहे संसार? कसा आहे? ऐकते का माझ्या 2 गोष्टी? ऐक ऐक. अग कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. अरे कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा. अरे निरोप हा माझा त्या विठो
कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोपा मी काही दोन गोष्टी सांगतो म्हणजे या घरात घुसतात त्या घरात घुसतात सांगू का नाही सांगू सांगा ना सांगा राधा संसार सागर खोल आहे एवढा खोल आहे एवढा समुद्रासारखा मला काय माहिती एवढा खोल आहे तर तुम्ही सांगू नाही तर खोल आहे समुद्रासारखा खोल आहे मला ना राधा खोल आहे मान्य आहे खोल आहे पण एवढा आहे का तेवढा कुणी सांगू शकत नाही समजलं का तेवढं माहिती राहिलं तर लोक डायरेक्ट येऊन बसले असते तिथं बरोबर राधा संसार सागर खोल आहे त्याचा अंत कोणी पाहू शकत नाही अगं जीवन हे अनमोल आहे राधा त्याची किंमत कोणी लावू शकत नाही संसार सागर खोल आहे त्याची किंमत कोणी लावू शकत नाही संसार सागर खोल आहे त्याचा अंत कोणी पाहू शकत नाही संसार सागर खोल आहे त्याचा अंत कोणी पाहू शकत नाही जीवन हे अनमोल आहे त्याची किंमत कोणी लावू शकत नाही दादा सुखदुःख सर्वालेच आहे सुखदुःख सर्वालेच आहे त्याचं गुण कोणी गाऊ शकत नाही आणि नशिबाने जे लिहिलं ते घडणार आहे ते कोणी भेटू शकत नाही राधा आज आपल्या असे दिवस आहे उद्या जर वाईट दिवस आले तर कोणाच्या पाय पडशील म्हणून राधा मी काय म्हणतो उद्या माझ्या लग्नाला वर्ष झाले कधी झाले ना 15-16 वर्ष तुला बोलतोय उमटवला होता कालावर नाही मी त्या विचारा माणूस नाही आहो समजलं का तुला मारला नाही राधा आणि तुला कोणा गोष्टी तरी कमी झाल्या का नाही झाल्या ना म्हणून राधा एवढ्या चांगल्या सुखी संसार बाधा निर्माण करू नको म्हणून मला म्हणायचे आहे अगं सुखी संसारात राधा त्रासू नको आला सुखी संसारात राधा त्रासू नको आला अगं कसा पुढे जाईल हा संसार जगाला कसा पुढे जाईल हा संसार म्हणजे हा माझ्या करील काही अर्थ नाही माझ्या बोलायला काही अर्थ नाही तू नाही उठत का माठ तू मात उचलत नाही का पाय बरं पायी का लक्षात ठेव इकडे दिसला का तुले अहो माठ उचल लवकर असो मागल आहे का रे ते खोतर थोडा म्हणाली हो त्यात तरी तास का मग माल खोकून टाकलं तुला तर माहीत आहे मग हा चावरा पावरा झाला का मग उम्मस माणूस आहे म्हणून राधा हे काहीतरी खटका होते काहीतरी मजाकबाजी होती राधा अशी बोलू नको अशी वागू नको त्या माठ खाली फेकू नको मी काय म्हणतो शब्दाकडे लक्ष असू दे
माझ्यापेक्षा चांगले चांगले पोरं पाहिजे आले होते. डॉक्टर पोरगा आला, इंजिनियर पोरगा आला, इरिगेशन वाला आला, पण त्याच्या मनात चलीस का शेवटी नशिबात कोण होता तो आल्या अधिकारी एवढे म्हणलं त्या समाधान. आता मी काय म्हणतो नशिबाने मिळते सर्व कधी करत राहावं सुखाने जीवन जगू करून प्रेम भाव. नशिबाने मिळते सर्व कधी करत राहावं सुखाने जीवन जगू करून प्रेम भाव. नशिबाने मिळते सर्व कधी करत राहावं सुखाने जीवन जगू करून प्रेम भाव. जीवन जगू करू प्रेम भाव. गरीबी अमीरीचा भेदभाव टाळा, गरीबी अमीरीचा भेदभाव टाळा. कसा पुढे जाईल हा संसाराचा काळा, कसा पुढे जाईल हा संसाराचा काळा. टाकू नको आला, टाकू नको आला. कसा पुढे पैशाचा गर्व लई ध्यानाने केला, पण एवढा मोठा कोरोना सारखा काळ आला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये पैशावाल्याला समज मस्त शिकवली. अहो त्या कोरोनामध्ये पहिली बायको केली ते उठून आली ना. राधा का करतं पैसा काहीच करू शकत नाही. राधा कोणा पैशासाठी धावू धाव, कोणी पोरासाठी कमवलं, बायकोसाठी कमवलं, कोणी कोणासाठी कमवलं, शेवट त्याच्यावर वेळ आली तर त्या कोरोनाच्या काळात कोणी त्याच्या जवळ गेलं नाही. पुरी मूठ माती झाली त्याची. म्हणून काय म्हणतो राधा ओहो कोरोनाच्या बिमारीने काय हाल केले, धनद्रव्य असून घरी किती लोक मेले. कोरोनाच्या बिमारीने काय हाल केले, धनद्रव्य असून घरी किती लोक मेले. कोरोनाच्या बिमारीने काय हाल केले ग, धनद्रव्य असून घरी किती लोक मेले. कोरोनाच्या बिमारीने काय हाल केले, किती लोक मेले. माझे कवी मोरेश्वर काय म्हणतात, अरे मनी कवी मोरेश्वर, मने कवी मोरेश्वर नेकी धर्म पाळा, मने कवी मोरेश्वर नेकी धर्म पाळा. कसा पुढे जाईल हा संसाराचा काळा, कसा पुढे जाईल हा संसाराचा काळा. टाकू नको आला, टाकू नको आला. कसा पुढे जाईल संसाराचा काळा, कसा पुढे जाईल संसाराचा काळा. कळलं का माझे काही तुला? माझं चुकलं बघ. का चुकलं? माझं चुकलं की मी तुमची गोष्ट नाही ऐकली होती. ऐकली नाही. मग त्याचा बाजारला हो जाते, खरंच जाते. बाजारला जाते. अहो बाजारला जात नाही. हो बाजारला जात नाही. बरोबर आहे. कशी जाशील? हे गळ्यात दाग दागिने घालून राधाव, गळ्यात दाग दागिने घालून राधा राधा राधाव. गळ्यात दाग दागिने घातले, नवी साडी घातली, तुझी तयारी दिसली भरती कशाची. बाजारला कशी जाते? बाजारला जात नाही. मी चालले तिकडं फिरायला चालले. फिरायला चालली? हो. राधा जर मी तुझ्या आजच्या दिवस कुठं फिरायला मन कळ जिथं जायच्या तिथं जाऊ दिलं. मी काय म्हणतो, आजच्या दिवस तुम्ही जा, उद्यापासून मी जाईल. हो जाईल ना मी, जाईल मी. पण जर पुन्हा अशी वागली तर याची शाश्वती कोणती मला? नाही बा, असं नाही वागणार मी. इमानदारी ना? इमानदारी गॅरंटी देते माझी मी. बरं काय म्हणतो तू? आजच्या दिवस तुम्ही जा. ऐकत नाही तुझ्या पटकन पहिला आपलं काम आटतो. बरोबर. उद्यापासून जर अशी वागली तर माझ्यासारखा नालायक माणूस नाही. हो ना त्यामुळे हो जाते. पाहिलं याले म्हणतात दादा
बायको ना डायको जेवढे बायले डोक्याला केस आहे म्हणतात तेवढे मिस आहे. काय हरकत नाही, पहिलंच कुठं जायचं होती प्रेमानं सांगती तिने का मनाई केली असती का? काय हरकत नाही दादा, कोणी गावच्या पुरीबारी जाणार असतील त्याच्या हातात माठ पाठवून देतो, आपण त्याच्या हाती लावून देतो. पंचमी मावलीने पाटलाच्या घरची पुरी रामलीला पहिला पुरा गर्मीने बावरून गेला पाटील. ओ पाटील साहेब, अरे घरी आहे का पाटील साहेब? इकडे एक टंचाई नाही सोडतो, दुसरी चालू आहे. कोण आला असं म्हणतो आता कबाब मी हड्डी बनाले. ओ पाटील साहेब, आपण मुरला का रे? अरे नमस्कार पाटील. पाटील लोह्याचा दरवाजा लमचा लमचा तोंड फुटून जाईल. मी म्हणलं पाटलाच्या घरच्या फाटा माऊरावर पडला म्हणून. फाट नाही पडत का? मी स्लाब टाकली आहे मी मातीनं पोचलाय. काऊन काऊन म्हणजे चालू कायले बोलून राहिला? बोलून नाही राहिला, आवाज येऊन राहिला पाटील साहेब. असा ढोरा दुखासारखा आवाज येतस का? अरे तुझ्या आवाज रामाला आवाज दिला तरी ऐकायला म्हणून जोराला आवाज येऊन राहिला. वैरा समजलं असं कोण्या कामामध्ये कामात होत्या येईल हिरवी पाहिजे का नाही म्हणाले. काऊन कायले आलास? काऊन कायले आलास? काऊन नाही याव का? आला तर बरं झालं. येतोस का? त्या बापा ते तर काय भेटला फुकटचा चंदन घिसले नंदन. खातोस का? हो बापा, आता भेटत कसा का बावूनच जाऊ मी खासाठी. आणि आपल्या घरचं काही लोकांच्या घरी चहा पेयाने प्लेट भर पोहे खाल्ले आणि माझ्या फुकट आहे. अबे कठून राहिले नाला का ते दिवस. पाटील साहेब, आज महिना झाला तुम्ही माझ्या घरी नाही आले, मी तुमच्या घरी नाही आलो. म्हणून म्हणलं पाटलाची भेट घ्यायसाठी म्हणून तुमच्या घराकडे आलो. भेट घ्यायला आला का? नाही, चहा पे आले ना, आलू का खायला आलो. बरं नमस्कार. राम राम. आपल्या घराकडे त्यांना भेट घेतलास ना? खाल्लू वाटपर्यंत पाहिला मी आपल्या घराकडे. त्या बोई या पाटील का बोयकला करेल तुमच्या कवा याच्या घरी येऊ म्हणे माना जाणार चांगला बसवे चहा पाहिजे नाश्ताच्या रे. आज म्हणजे भेट घेतला असतं त्या आपल्या घराकडे. पाटील साहेब गेलाच नाही अजून? नाही, मी जातच नाही ना दिवस पुढेवरी. काऊन चहा पेतोस का? नाही पेवलं चहा प्यायचं, चहा पे नाश्ता करायचा, नाश्ता करून लवकर घराकडे गेला तर इकडं थांब. बोले सांगा पाटील साहेब, काही मा हाताने चूक झाली का, गलती झाली का? ह्या बाकीच्या वकिली करू नको. काही मा घरच्याला काही म्हणलं का? मग काऊन असं बोलून राहिलं तुम्ही हे सांगा पाहिजे मला. काऊन असं म्हणून राहिलं आणि तुला सांगून टाकू हलकं भारी करणार आहे. कोणी कोणाचे हलकं भारी करत नाही पाटील साहेब, पण जोपर्यंत आपल्या दुःख आपण दुसऱ्याला सांगत नाही या दुःखावर निवाडा निघत नाही. म्हणजे तुला सांगू सांगा काय झालं तर काही बहुत मोठा प्रकरण झाला. काऊन राहणार एवढा प्रकरण वाढलाय का तुला सायकल जर सांगायला गेलं तुला राग येईल, तू झगडा करशील, तू मार येऊन पडशील. मी काय झगडा करी तुमच्या संग? गोष्ट तशी आहे. म्हणजे झगड्यालाही गोष्ट आहे का? झगड्यालाही काय? पाटील साहेब तुम्ही गोष्ट सांगून द्या, मी झगडा करत नाही. उद्या सांगेल. उद्या ना, आता सांगा मला रातभर झोपला लागणार कोणती गोष्ट आहे म्हणून. एक काम कर, तू सकाळी येतो. सकाळी मी झोपून नाही उठत, दुपारी येतो. तुम्ही आता सांगून द्या ना, काम आता डबल येत द्या मला लाव. अबे सांगायला काही वेळ लागत नाही. खाऊन मला विचार तोच येऊन राहिला. कोणता? सांगायला गेलो तर सगळ्या करतोस का? काय बाबा नाही करत म्हणून मी करशील म्हणतो ना. हिच्यामध्ये पागल करून कर, ह्या मी नाही करत म्हणून आपण करशील का म्हणते. मला काय तू झगडा नाही कसे सांगू. करणं मा हाता काय पाटील साहेब, मी करी नाही तर नाही करी. दोस्ता तुझ्या माझ्या दोस्तांचा केव्हापासून आहे? 10-12 वर्ष झाले. दोस्तांचा पक्का आहे. पक्का काम पडलं तर मी त्या घराकडे येतो. कोण नाही घराकडे येतो. म्हणजे एका काठामध्ये आपण दोघं जेवण करतो. पण दोस्ता गोष्ट मोठी बिकट आहे. खाऊन जेव्हा जेव्हा मी त्या घराकडे येतो दोस्ता, येता जेव्हा जेव्हा मी त्या घराकडे येतो दोस्ता आणि त्या बायकोकडे पाहतो दोस्ता, का सांगू मला त्या मला छोडतो दोस्ता. चे आबो हिरमा आहे आणि मारला जोडा फाटतले म्हणजे मग कशी होईल? म्हणजे तू मा घराकडे येते बदलली का नाही ती भाषा? मा बायकोले पाहतो आणि मनातल्या मनात झुरतो. हो का छायला माई बायको काय इलेक्ट्रिकच्या ऑफिस होय, कोणी या होल्डर घालायला लाईन घ्या. आई ना शाळा बोलून राहिला तेव्हा तुला म्हणलं त्या बायकोला पण झुरतो म्हणजे हो झोडतो ना त्या बायकोला पाहू. काय लपून ठेवलं का? म्हणजे एवढ्या लोकांत करते बायको, एवढ्या लोकात नाही 1000 लोकात म्हणतो. जेव्हा जेव्हा मी त्या घराकडे येतो त्या बायकोकडे पाहतो ना मनात त्या मला छोडतो. हाय का भाऊ, एखादी कोटी वीर जाऊन मरतो का करू वाचून. एकट्यात म्हणलं असतं त्या बायकोले पण झुरतो तर त्या पण झुरत बस म्हणलं असतं. एवढ्या लोकांचं म्हणजे त्या बायकोले पण झुरतो म्हणजे हो झुरतो. झुरतो म्हणजे माय बायको का तुले नागपूरची सिटी बस वाचली का कोणी तिकीट फाळा
दोस्ता तुला राग आला तू तर म्हणजे आसारामच्या वर काही नको बोलू झुरते म्हणजे झुरते हो झुरतो ना काऊन झुरते सांग मला पहिले काऊन झुरतो हे विचार मुद्द्याची गोष्ट सांगत तुला माझ्या गोष्टीचा राग आला असं आपण नाही रागाला अरे तुझी बायको स्वाभाविक आहे हे बरोबर आहे तुझी बायको आचारा विचाराची आहे बरोबर आहे तुझी बायको सुंदर आहे आता मी का बंद राहू का तुझी सुंदर आहे अरे तुझी बायको सुंदर आहे काय तुझी बायको कामात धंद्याची आहे मा कामाची आहे का तुझ्या कामाची आहे सदा सर्वदा योग तुझ्या कळावा तुझ्या कारणे देह माझ्या पडावा म्हणतेस का अरे बाबा तुला कामाची आहे दोस्ता पण तुझ्या बायको सारखी जर माझी बायको राहिली असती तर माझ्या जिंदगानीचा उदय झाला असता म्हणून तिच्या कामाधंद्याला आचार विचारायला पाहून झुरतो म्हणजे तू मा बायकोच्या आचारा विचाराला कामाधंद्याला पाहून झुरतेस कामाधंद्याला पाहून ह्याच गोष्टीला पाहून झुरत जा आणि दुसऱ्या गोष्टीला पाहून झुरला तर माझ्यासारखा होरकट माणूस नाही या गावच्या न्यायात तुला कमी तेवढे मा फुटला नाही नाही रे भगवंता मी त्या देवळात जाणारा माणूस नाही दोस्ता काय सांगू बायकोला काही गोष्टी सांगायला गेलं तर बायको माझ्या ऐकतच नाही म्हणजे याच्या शायऱ्या सुरच्या माणसाकडे गेलं म्हणलं बायकोला सुधारासाठी बायकासाठी काही दवाई आहे का सांगू म्हणे मी सांगतो लोकांना शेवट नाही नका आमच्या घरी तोच होणार आहे म्हणे अबे तुम्ही बायको भेट नाही तर नाही म्हणे आमची बायको भेट नाही म्हणजे याच्यामधलं पाटील साहेब तुमची बायको तुम्हाला भेट नाही भेट नाही माई भेट तर नाही पण यायची बायको भेट नाही गोष्ट अगदी बरोबर आहे पाटील साहेब कोणाच्याच बायका कोणाला भेट नाही माझा हवा आहे काऊन ना काऊन म्हणजे का कारण असं का कारण बायका झाल्या ठोकर ना माणसं झाले पोकर बायका झाल्या ठोकर माणसं झाले माणसं झाले पोकर बायको कोणत्या गोष्टी ठोकर झाल्या 1500 महिन्याचे नगदी येऊन राहिले हातात आपल्याला का भेटते भाऊ का त्याच्या नाव आहे का दोस्ता नाही रे त्याच्यानं नसेल भेटच नाही म्हणतो ना म्हणजे त्याच्या नावे म्हणतं का बाबा म्हणजे याच्या अर्थ तुझी बायको तुले काही भेट नाही आपल्यावर समजतेस का म्हणजे तुझी बायको तुला भेट नसत ते आपण आवड बाडी चुरी पण दमका खामचून ठेवतो म्हणजे तुझी बायको थर्रा भेटते बायको नटीला नटीचा पण माणूस खाला का तो नवरा म्हणून बायको ऐकणार नाही पाटील साहेब मी कधी चौकातून घरी आलो बायको दरवाजात उभी राहते मी तिच्या नजरेत दिसलो की आपण रचकन घरामध्ये धसते आणि मला का म्हणते तेथून हे पिंकीचे पप्पा कपडे काढा आणि करून घ्या म्हणजे कपडे काढा पहिलं करून घ्या आंघोळ करून घ्या म्हणजे असं तिला मानात आणायची आहे मानात आणायचे तिला माहिती का मा नवऱ्याचा टाइम झाला अंग धुवायचा असं अंग धुवून झाल्यावर मग करता का म्हणजे जेवण म्हणजे जेवण करता का म्हणजे मानात सन्मानाची आहे पण दोस्ता तुझी बायको तुला भेटेल माई बायको मला भेट नाही मग तुला तर माहित आहे का बायका ठोकत झाल्या तुझी बायको तुला भेवून राहिली याची आता तुझ्यापाशी काही नाही काय खोबी असेल रे भाऊ घेऊन तुला बायको भेटते बापा खोबी नाही तसा माल खा लागते का बायको भेटते म्हणजे तू बायको यासाठी माल खाता माल खा लागते पाटील साहेब कवा बायको भेटते का बायको भेट नाही का बोलतो मग तुम्ही का खाता मी खातो वांग्याची भाजी कारल्याची भाजी कोबीची भाजी भात पोळी म्हणणं की बायको नाही भेटते या हळच्या मला बायको भेटते का ती बायको भ्यासाठी वरती माल खा लागते पाटील साहेब कवा बायको भेटते म्हणजे तुम्ही तो माल खातोस मी खातो म्हणून का बायको भेटते दोस्तांचा पक्का आहे माई बायको मला भेली पाहिजे तर बाई सांगवर कोणती व्हायचं सांगू खान तुम्ही बायको भेली पाहिजे बायको भेटते ना मी अजिबाऊ नाव ना सांगवर कोणती दवाई पाटील साहेब बायको भ्यासाठी बायको भ्यासाठी बायको भ्यासाठी बायको भ्यासाठी कवडीवर गुळ खा लागते खाया बायको भ्यासाठी गुळ खा लागते पाहायला लागतं पैर कण्याला मी बोललो बायको भ्यासाठी कवडीवर गुळ खा लागते का खा लागते गुळ खा लागते नाही गुळ खा लागते मुले सांगा खरं तुम्ही गुळ खाल्ला बायको राहीन का उभी अरे थुत्राचा वाचला मला आता हागत बोलते तुम्हाला म्हणा दोस्ता गुळ म्हणला का गुळ म्हणला मी या सारख्यानं मला सांगितलं होतं मी गुळही खाऊन पाहिला नाही बे दोन कोणते गुळ खाल्ला पण बायको घेतच नाही कोणता गुळ खाल्ला पांढरावाला मग कशी बायको घेईन बायको पांढरीनं गुळ खाला पांढरा करोनाचं माल पाहिजे बायको पांढरीचं काळा गुळ खायचा आणि बायको काळीचं पांढरा गुळ खायचा तेव्हा बायको भेटतो असं मग
म्हणजे गुर खाल्ल्यानं काय मिळते हे ते अहो मला आता या गुरावर काही विश्वास राहिला नाही तू एक काम करतो का मला प्रॅक्टिकल करून दाखव म्हणजे बाबाजी मला विश्वास पटल मी नाही समजलो तू घराकडे जा खरंच जर तुला बायको भेट असेल तर बायको फक्त माझ्या घरपर्यंत आणून दाखव म्हणजे मी घर जाऊ आपल्या बायको घेऊन तुमच्या घरी येऊ आणि मग बाजी ही बायको जर आली ही जर ऐकताना दिसली तर तुम्ही जसे जसे करा तसं तसं आम्ही करत ठेवू शाबास म्हणजे आमचं पाव पाव तुमचे पाव पाव गौरी बायको सुधरत तोपर्यंत गौरी गौरी हा समजा आम्ही 2-4 महिने मग काही केलंच नाही काम धंदे तर आम्ही नाही करू तुम्ही नाही आम्ही नाही करू म्हणजे आम्ही वांगे खाल्ले तर आम्ही वांगे खाऊ वांगे आम्ही आलू खाल्ले तर आम्ही आलू खाऊ आलू आणि समजा आम्ही मुळे खाल्ले तर कामच काढा जाता मुली खाऊ मुळे खाऊ नका आणि आपली तब्येत खराब करू नको का खाऊ बे माय सारखा होडकट माणूस नाही पाटलाच्या घरी गेलो मा डाळाची पिपळाची खपवली पण घरी पाहता चारीने निघाली त्या दिवशी म्हणलं बायको यावर तोंड करतो ते म्हणलं मिडिया घ्यायचे आपण जसं 2 रुपयाचं नाव घेतलं जे धावली फळा घेऊन हागल कोत्रीला फळाला पण सापडलो ना ते बाय बहीण एवढी उंमत बायको हाय लहान तिथे चोरी पण चिपकली मांडीला तर बंदा पुढे लगत प्रियांना सोडत नाही की या मायकून पुरा संतांनी फासाय चाल घराकडे जाऊन पाहतो पटापुट करून पाहतो ऐकले तर ठीक नाही याच्या काय धापात खाल्ले आपल्या बायकोला घेऊन जाऊ म्हणून पण कोणी म्हणते बायची फारच सरकारनं तो इंजेक्शन काढल्या म्हणते बायका घ्यायचे एक देशीचा बंपर आणि दुसरा मोबाईलचा बंपर माझी 10 बोटाची विनंती आहे का दारू प्यानो का आपली जिंदगी खराब करा नको दारू पियान बायको भेटला माता हवा आहे म्हणून डोक्यात डोकं टाकली काय एखादा भजन पूजन म्हणजे तर मग बायको तरी वाटत का मानवाला भक्ती मार्गात लागला म्हणजे जेव्हा पाहतो वाटा करतो अरे द्वार पहालो कन्हैया से कह दो अरे द्वार पहालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है दर पे सुदामा गरीब आ गया है अरे द्वार पावे कन्हैया से कह दो अरे द्वार पावे कन्हैया से कह दो सुदामा गरीब आ गया है दर पे सुदामा गरीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है तुम्हारे महल के करीब आ गया है भटकते भटकते न जाने कहाँ से भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है तुम्हारे महल के करीब आ गया है बहीण घरी आलो तो 2 दरवाजे लावून आहे मा घरचे डेकोरेशन कुठं पेटलं रे गेलं तर नाही 2 दिले झोपे हे पिंकीचे मा बाल्याची मम्मी पार लवकर घराच्या बाहेर या पण मग पुरा गर्मीला बावरून जावं घरामध्ये धसको बिसको छाती रुबावी त्या माय बाई मग नको म्हणजे काय झालं म्हणून हे पिंगरच्या मा फुटाण्याचे मा कातूनच टाकी माय 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 झोपला का झाला होती माझ्या झोपलं म्हणजे कोणी भूत वारला तरी बाई असं तम 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 करते कसा वारला म्हणून का काम नाही करत होय का एखाद्या कडा होत माटोण नाही पुढे तिकडे पुरत नाही हवा मला सांगा साऱ्या सकाळपासून कोटवायला लागलं तसं कोट निघला मुलाच्या क्षेत्रात कोटं धसली होती तू त्यांच्या बोलून राहिलं तर कुठं धसली होती कुठं धसली होती तुमचे डोळे का दिसतं दाखवतच कामात होतं मोठे मोठे काय कोटा जग दिसतं तुमच्या मागे उभी होती
या पोळी मामाग का करत होतीस मामाग? का करत होती म्हणजे अहो नवरा समोर राहते बायको मागे राहते म्हणून तुमच्या मागे उभी होती. पागल असता का व दोक्षे? समजा मी डब्बा घेऊन पोसाकडे गेलो तिथे मामाग उभी राहते. आता तुम्ही हाताला जा तर तुमच्या मागं मागे येईल का मी? बाबा मागं उभी होतीस खरं ना? अहो कसं राहते आता नवऱ्याला काम पडलं नवऱ्याला आवाज दिला तर बायकोला माझ्याच राहायला गेला मागं जिंकू राहायचो पाहिलं मा घरची देव काय मा मला देव काय करतो म्हणते का काय आमच्या गावाचा फुलाच आहे पहिला कोणत्या का पोर आहे का काम शोधलीच नव्हत कोणती तयारी आहे? अहो मी चालली रेल्वे पोचणी. फाटोने बोलावलं का तुले? तुम्हाला कसं माहित? तुम्हाला कसं माहित? बाबा पाय पायटा त्या फोन वाजला ना. बरोबर आहे. अहो माझे भाटवे आहे त्यांना फोन केले म्हणे आमच्या गावी कार्यक्रम आहे तर बापे लवकर ये म्हणे पाहिले तशी तयारी केली मी. हाताने गुजगाट नसं फट्ट बाय पण हाताचं नाही आहे. मी काय म्हणतो जाऊ दे तुला गंमत फंगत चुल्यात काय आपल्याला पाटलाच्या घरी जायचं आहे. ओके मा गाऊन गेला का पाटील? गेला पाट्या तू देवी खाली तर बापा सकाळी पाटल्याच्या घरी जायचं आहे म्हणजे काम आहे त्याच्या घरी असं वावडाकडे जात होतो पाटील भेटला रस्त्यानं पाटील साहेब म्हणे तुमच्या घराकडे येतच होतो म्हणे त्यांच्या घरी आहे बारसं बारसाचा कार्यक्रम एका दोन मोठे झाले. कोणाले? पाटलाले. तुमच्या आजीच्या नवऱ्याला पाहिलं कोणा झाले? हवा मला सांगा माणसाला पोरं झाले असते तर बाईचं कोणतं काम राहिलं असतं? अहो पाटलाले म्हणजे पाटली असं बोलायचं ना पण माणसाले पोरं आम्हाला कोणी कोण होईल? मला सांगा बारसाचं नाव घेतलं माझी जीव बाई असं लप 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 करते. आमच्या माथ्यावर तर तुमची शान तर कोण खाते तुम्हाला पुत्र? मोठे सांगून राहिले अहो आमच्या बायाची जात आहे म्हणून तुमच्या माणसाची शान आहे ना का तुम्हाला कारा कुत्रा का भुरी माणसं नाही विचारत? भुरी माझ्यावर नाही विचारत मग तुम्हाला लेकर होतं म्हणजे आम्हाला होतं तुम्ही कुठून आणता? हवा संबंध दोघाचा माणसाचे काम राहते बाईचे काम राहते काही एखादे पोर होते का? पाटलाने म्हणलं तर का बोललं मला अहो तसं नाही म्हणजे पाटीलच झालं म्हणायचं. त्याच्या घरी पाचवं दोघं नवरा बायको या म्हणे. हो का? जातेस का? बरं मी काय म्हणते बारशात काय काय आहे म्हणजे याचं हो बुकनाळा या बोई सोरम सांडे तुले बुकनाळाला भेटलं हे डेपी शेटली म्हण झालं सांगा ना तुम्हाला सोरम ना लागत सोरम सांडे त्याच्या घरी माणसं आहे त्या दोन पोरायला काही ना काही घ्या लागत म्हणून आता त्याच्यासाठी मी पकडली एकासाठी पकडली चांदीची चैन एकासाठी पकडली पायातले वाळे आणि त्याला दोघाले कोणाले पाटलाले ना पाटलीले पाटलाले पकडली एखादी बन्यान किन्या अहो सर टाकोनी या ते बन्यान कोणी नाही आणत म्हणून आपण बन्यान पकडायची. आणि पाटलीले ते का ते नाही का आपण ते कसं चांगली सांगलं ते नाही का बिंदी टिकली हे का टिकली येतेस का कुठं आणि किती रुपयात जाईल बजेट? आपलं बजेट जाईल कमसे कम 5,000 जाईल. घे का त्या माझीचं कमाई आहे माझ्यासाठी बदमाश पाहिजे बदमाश आहे मी त्यापेक्षा बदमाश आहे. त्या 5,000चं सामान घडतं त्या पाटलाच्या पोराले त्यांचं फाटून गेला शिव घालतो त्याबद्दल हे सरप नाही लागत. त्याच्याकडे किती रुपये खाशील तू? मी खाईन 20 रुपयाचं आणि मी बारीक सारी खातो 10 रुपयाचं खायला तुला 10 झाले 30 रुपये 30 रुपयाचं सामान धरून माझं मावचा कोणता सामान राहते भेटते कोणता हाताचा डब्बा कबड्डी पोकळाचा का हाताचा डब्बा स्वस्त कामाच्या टाक्यावर उभं आहे असं नाही बाबा येथील उरावा पहिलेच बारीक असा वाटला समोर कोणताच आहे का ह्या पाटलाचा वाडा ओके मा हा का पाटलाचा केवढा लंबा आहे का आडा अशी म्हणलं भुलचोगी म्हटलं माझ्या का त्याच्या घरी येते ना केवढा लंबा आहे म्हणते पाटला कधी म्हणतेच राहते आता एखादी वर्ष झाला पाटलाचा पाहिली नाही मी का
वाडा नाही का ना? अशी म्हणणं म्हणून नाही का नवीन नवीन वाटलं. पाटलाच्या लंबात राहते वाला. हो आपला आपण आहे वाडा चालून घ्यायला लागतं. द्या द्या आवाज देऊन पहा बरं. साहित्यावर पाटील साहेब आला होते माझ्या. नमस्कार माझ्या आले. राम राम बाजी. राम 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 राम. आले हो आलो बाजी. आणलं का बायकोले? बापा मी माझ्या आईनं बायकोला आणलं. आणलं तर बाहेर तर का चोर खिशामध्ये आहे म्हणतेस का? काय तर भोकन डोळे हे का मामा उभी आहे. मागं उभी आहे. मागं उभी आहे. बाबा दिसत नाही एवढी उभी आहे तरी. ह्याची बायको आहे. नाही फिरवा. हे होय ती बायको. नाही नाही काय झालं? मी म्हणलं पहिला मास हातबारा काम पण तुला. दिसत नाही का रे? कोणाचे डोळे का भेटतोय रे? मी मला माग उभी आहे माझी बायको असं म्हणलं तर तुला जाऊन सातबारा पलटवलीस. काल 7 पाठवले म्हणजे मी ज्याला कोण होती मी होती ना. मध्ये काम आहे. कोणाच्याही बायकोले आपली बायको नसते. म्हणलं केली का तुझे काय बायको हे घेऊन या इकडली. हे होय का? काही वाटते का नाही वाटते आवाज पासून शेंड्या वरी वाढत चालला तरी लोकांच्या बायको नाही आपली मध्ये एवढा चमचा मा संघ संघ आलीस माग उभी होतीस आणि धरली होतीस. त्यांच्या घरचा सोडला मोठा साजरा दिसला तर पावाले गेले. आराम करतो का? अहो मस्त स्टाईल लावली का नाही म्हणून केली पाहाला. इस्टाईलवर नको जाऊ. कोण्या दिवशी मोडून जायची चांगले चांगले मोडून राहिले. दोस्ता अभिनंदन आहे. धन्यवाद आहे बायकोला त्याबद्दल. फक्त आता एक काम कर. तुझ्या पत्नीला माझ्या पत्नीलाच बाजारला पाठव. काय हरकत नाही. मी इकून पाठवतो तुम्ही तिकून पाठवतो. ठीक आहे पाठव दोस्ता. राम राम राम. राधा काय हो आता तुझी झाले सर्व कामं. सांगे ना बाजारला जाणार आहे का नाही जाणार जाते आहे? बा. तुझ्या मदतीला गोपी आले ते घेऊन बाजारला जा. आणि तिथं नाही तर मावशीला घेऊन जा. आणि मावशी नाही तर अरे मी आज खाली मी तुझ्या बरोबर म्हणजे तुम्ही इथून येणार? हो इथून वकील करून लवकर तयारी कर बाजारला जा. बरोबर जाते. चल बाई त्या धंद्यावरती आपले पोट आहे प्रपंच आहे. त्या धंद्याला अधिकारून चालणार कसं? अहो महिन्याच आहे. स्वतःचा बार शिरावरती असला ना तो धंदा करत पाहिजे. काम करते गोपीची साथ घेते आणि त्या बाजारची वाट घेते. चाल गया चला बाई ज्या धंद्यावर आपलं प्रपंच आहे त्या धंद्याला विसरून कसं चालणार? एक काम करते बाई वेळ तर खूप झाली पण राधिकेच्या घराकडे जाते आणि तिला आवाज देऊन तिच्यासोबत बाजारला जाते.